नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही छोटीशी चोरी करता तेव्हा अनेकांच्या मनात थोड्याशा गुदगुल्या होतात की या पैशाचं काय करायचं, कष्टाविना कमवलेले पैसे काय करायचं. आणि त्यामुळे मग छोटी चोरी करता, मग मोठी चोरी करता. आणि हे चोरी करता करता जेव्हा तुमच्यावरच दरोडा पडतो तेव्हा मग झोपेतनं जाग येते. आंतरराष्ट्रीय राजकारणात युरोपीय महासंघाची अवस्था अशीच झालेली आहे. युक्रेनला लढायला उभं करून आता 3.5 वर्ष झालेली आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. गेले 3.5 खरं तर आता 4 वर्ष होतील फेब्रुवारीमध्ये हे युद्ध सुरू आहे. पण आता मात्र हे युद्ध निर्णायक अवस्थेत पोचलेलं आहे. अमेरिकेचा या युद्धातला इंटरेस्ट किंवा रस संपलेला आहे. आणि त्याच्यामुळे एका प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला तंबी दिलेली आहे की आता युद्धविराम करा, शांतता प्रस्ताव मान्य करा. जरी तुमच्यावर अन्याय होत असेल, जरी तुमची 15% टेरिटरी किंवा जमीन रशियाला मिळत असेल, पण आता हे थांबवा, आमचा इंटरेस्ट संपलेला आहे. पण युरोपचं तसं नाही आहे. युरोपला भीती वाटते की हे जर युद्ध थांबलं तर रशिया फक्त युक्रेनचा तो भाग गिळंकृत करणार नाही, तर भविष्यात रशिया जे बाल्टिक देश आहेत, लॅटविया, लिथुएनिया आणि इस्टोनिया, ते पदाक्रांत करेल. त्याच्यानंतर जर्मनी, पोलंड या सगळ्या देशांकडे, डेन्मार्क, फिनलंड यांच्याकडे रशियाची नजर वळेल. आणि त्यामुळे जोपर्यंत पुतीनचा पाडाव केला जात नाही किंवा जोपर्यंत युक्रेनला आपली सगळीच्या सगळी जमीन परत मिळत नाही, तोपर्यंत हे युद्ध चालू राहिलं पाहिजे. युद्ध चालू राहिलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण युद्धासाठी मदत म्हणून सैन्य पाठवायची युरोपीय देशांची इच्छा नाही आहे. दुसरी गोष्ट, युद्धासाठी पैसा कुठून आणणार? कारण अमेरिकेने पैसा पुरवणं बंद केल्यावर कोणीतरी बिल तर भरलं पाहिजे. कारण युद्धाला अब्जावधी डॉलरचा खर्च येतो. युक्रेनची काही परिस्थिती नाही आहे. युक्रेनची युद्ध लढायची काही, देश चालवायची परिस्थिती नाही आहे. आणि त्यामुळे मग आता युरोपीय महासंघाने चोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या दृष्टीने ही चोरी न्याय्य करण्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे ती करणं आवश्यक आहे. चोरी कशी करायची? तर रशियाचे एकूण प्रत्येक देश त्याचा एक सॉव्हरिन ॲसेट्स असतात. देशाची संपत्ती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या परकीय चलनामध्ये, खास करून US डॉलरमध्ये किंवा युरोपीय महासंघामध्ये मोठ्या विश्वसनीय बँकांमध्ये पैसे ठेवलेले असतात. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा पैसा वापरणं हराम असतं, योग्य नसतं. कारण एका देशाने जर दुसऱ्या देशाचे पैसे चोरले काही कारण सांगून, तर दुसरा देशही तिसऱ्या देशाचे पैसे चोरेल आणि सगळी व्यवस्था कोलमडेल अशी भीती त्याच्या पाठी असते. युरोपचे जवळपास 600 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे आणि त्यातले 210 अब्ज डॉलर हे युरोपामध्ये आणि युरोपमध्ये खास करून बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथल्या बँकांमध्ये आहे. युरो क्लिअर बँकेत आहे. आणि आता युरोपीय देशांनी अशी शक्कल लढवलेली आहे आणि त्याच्यामागे पुन्हा करणारा कोणतरी अर्थतज्ञ हा ब्रिटिशच आहे. म्हणजे चोरी करण्याच्या बाबतीत ब्रिटिश लोक तर सगळ्यात जगात पुढे असतात. तर त्यांनी असा एक तर्क काढलेला आहे की रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि त्यामुळे जेव्हा केव्हा हे युद्ध थांबेल आणि हे विषय आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल, तेव्हा मग रशियाला युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी लागेल. आता ही नुकसान भरपाई रशिया आज ना उद्या ना 10 वर्षांनी ना 20 वर्षांनी केव्हा तरी देणारच आहे. तर त्यामुळे ती नुकसान भरपाई आपण रशियाकडनं आधीच वसूल केली तर म्हणजे कशी वसूल करणार? तर जे रशियाचे पैसे युरोपच्या बँकात आहेत, अमेरिकेत आहेत, आत्तापर्यंत हे लोक काय करत होते की ते ॲसेट्स त्यांनी गोठवले होते की तुम्ही युद्ध करताय, तुम्हाला शिक्षा म्हणून तुमची जी संपत्ती आहे ती मी गोठवली, जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत तुमची संपत्ती तुम्हाला परत देणार नाही. आणि या 600 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीबद्दल युरोप आणि अमेरिकेतल्या त्याचं जे व्याज यायचं बघा, मुंबई महानगरपालिकेतल्या 90,000 कोटी रुपयांचा अनेकांना स्वतःचं वैयक्तिक निवृत्ती वेतन योजना त्याच्यातनं चालू राहील अशी संधी दिसत असते. फक्त 90,000 कोटी रुपये की त्याच्यातनं किती व्याज येईल बँकेत ठेवलं तर, एफडीत ठेवलं तर. तसं हे 600 अब्ज डॉलर आहेत. म्हणजे याच्यातनं बघा दरवर्षी साधारणतः अगदी 5% रेट ऑफ रिटर्न धरला, कारण तिथे फार व्याज दर नाही येत, तरी 3 अब्ज डॉलर तरी व्याज त्याच्यातलं,
$30 अब्ज व्याज येऊ शकतं. म्हणजे बघा केवढा हा मोठा आकडा आहे. पण तोही आता पुरेनासा झाला. म्हणजे ते व्याज तर ते चोरत होतेच, आता मुदलातही हात घालायची त्यांची तयारी सुरू झालेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की या पैशातनं $90 म्हणजे साधारणतः 3 वर्षाचं व्याज, हे पैसे आपण युक्रेनला कर्ज म्हणून द्यायचं. म्हणजे हे पैसे द्यायचे नाहीत, तर युक्रेनला $90 अब्ज कर्ज या पैशातनं द्यायचं आणि त्याची गॅरंटी युरोपीय देशांनी घ्यायची. म्हणजे उद्या रशियन न्यायालयात गेला किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला आणि त्याच्या बाजूने निकाल लागला, तर मग हे पैसे युरोपीय देशांना भरावे लागणार. पण हे न्यायालयात गेलं तर माहिती आहे आपल्याकडे जशा वर्षानुवर्ष केस चालतात तशा तिथेही चालतात. आणि त्याच्यामुळे मग हे कर्ज कसं द्यायचं युक्रेनला, तर युक्रेन हे कर्ज तेव्हाच फेडणार जेव्हा रशिया युक्रेन युद्ध संपणार आणि रशिया युक्रेनला नुकसान भरपाई देणार. म्हणजे एका प्रकारे युक्रेन हे कर्ज कधी फेडणारच नाही. आणि त्यामुळे एका प्रकारे ही रशियाच्या पैशांची लूट आहे. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की हे सगळं न्याय्य आहे, हे सगळं तर्काला आधारून आहे. पण त्याच्यातही युरोपीय देशांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. एकीकडे बेल्जियम गॅसवर आहे, कारण तुम्ही सगळेजण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असं आहे. पण याच्यातले उद्या जर कारवाई झाली तर बेल्जियम विरुद्ध होणार आहे, कारण त्यांच्या बँकातले पैसे आहेत. दुसरी गोष्ट, युरोपमधले काही देश आहेत ज्यांचे पुतीनशी अजूनही बऱ्यापैकी संबंध आहेत. हंगेरीचे अध्यक्ष व्हिक्टर ओर्बान आणि इतर आहेत की ज्यांचा याला गोष्टीला विरोध आहे. युरोपात अनेक ठिकाणी निवडणुका आहेत, तिथे सरकार बदललं तर काय होईल हा प्रश्न आहे. पण मुद्दात गोष्ट आहे की युक्रेनची लढाईची तयारी आहे का? तुम्ही पैसा देऊ शकाल, शस्त्रास्त्र सगळे अमेरिकेतनं येणार, कारण युरोपची शस्त्रास्त्र बनवण्याची क्षमता मर्यादित आहे. सैन्य फक्त युक्रेनच देणार, कारण युरोपीय लोक स्वतःची माणसं मारायला तयार नाही आहेत. आणि युक्रेनमधली लोकसंख्या जेवढी पळालेली आहे, जेवढी मारली गेलेली आहे, ते बघता किती तरुण तुम्ही या युद्धामध्ये ढकलणार आहात. म्हणजे केवळ स्वतःचा म्हणजे मी जीव पण म्हणणार नाही, स्वतःची खोटी शान वाचवण्यासाठी हे युद्ध चालू राहील आणि आपल्या टर्म्सवर संपेल, यासाठी युरोप हे अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी बैठक भरलेली आहे. ही बैठक जोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही, कारण एरवी कसं असतं की युरोपीय देशांना व्हिटो पॉवर असते. एक जरी देश नाही म्हटला की हे असं करता कामा नये, तर हे होणार नाही. आणि म्हणून यांनी काय केलं तर इमर्जन्सी पॉवर, आणीबाणीची परिस्थिती म्हणून, आणि मग त्याच्यात 55% सदस्य देशांनी किंवा 55% मतांनी जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर हे केलं जाणार आहे. म्हणजे जे देश विरोधात होते त्यांची संख्या अजून कमी आहे, त्यांच्याकडे नकाराधिकार असला तरी तो नकाराधिकार वापरला जाणार नाही. म्हणजे एका प्रकारे ही उजळ माथ्याने केलेली चोरी आहे. त्यांना वाटतं हे $210 अब्ज आपण युक्रेनच्या मदतीला देऊन युक्रेनला आणखीन 2 वर्ष लढवू शकतो. तोपर्यंत पुतीन पराभूत होईल, तोपर्यंत कदाचित ट्रम्पही निवृत्त होतील किंवा त्यांचं काय होईल माहिती नाही. पण हा सगळा भाबडा आशावाद आहे आणि त्याच्या मागे वृत्ती ही चोरीची. याच्यामुळे परिणाम काय होणार आहे की जर रशियाचे $600 अब्ज किंवा त्याच्यातला एक मोठा हिस्सा गोठवला तर अनेक देश आहेत, चीनचे तर रशियाच्या 5 पट पैसे जगात आहेत. भारताचे जवळपास $600 अब्ज वेगवेगळ्या देशांमध्ये. रशियाच्या बाबतीत हे झालं तर इतर देश विचार करतील की मी माझे पैसे कशाला ठेवू युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, आम्ही माझे पैसे माझ्या देशात ठेवीन. आणि त्यामुळे हे देश स्वतःचा पैसा मागे घ्यायचा प्रयत्न सुरू करतील, ज्याच्यामुळे रशियाचे $600 अब्ज चोरतील तुम्ही, पण बाकीच्यांचे त्याच्या 4-5 पट पैसे हळूहळू कमी होतील. ते तुम्ही काय करणार त्याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून म्हणलं की युरोपची ही जी मनोवृत्ती आहे की स्वतःचं सैन्य न वापरता दुसऱ्याच्या पैशाने तिसऱ्याचं युद्ध लढायचं, हे एका प्रकारे चोरी करण्यासारखं आहे. त्याला कितीही तात्विक मुलामा दिला, आणि रशियाची काही मी बाजू घेत नाही आहे, पण तुम्ही रशियाच्या बेकायदेशीर गोष्टींना विरोध म्हणून स्वतः बेकायदेशीर गोष्टी करत असाल तर त्याचे खूप मोठे आणि गंभीर परिणाम युरोपला भोगावे लागणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.